नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. डोळ्यांचे विकार आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आयुर्वेदाचार्य वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार, कार्यक्रमात मनापासून स्वागत. सरांबरोबर चर्चा करायची आहे, पण त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे हे श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म आणि संशोधन केंद्र वाशिम यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षांपासून आयुर्वेद सेवेमध्ये कार्यरत आहेत. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, पुरुष आणि स्त्री वंध्यत्व, वाताचे विकार, मेंदूचे विकार, तोंडाचे आणि नाकाचे कानाचे विकार, थायरॉइड, ब्लड प्रेशर, जुनाट सर्दी, लठ्ठपणा, कॅन्सर, किडनी विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवर यशस्वी चिकित्सेचा वैद्यांकडे अनुभव आहे. आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या विशेष संशोधनातून डोळ्यांच्या दुर्धर आजारांच्या हजारो रुग्णांना त्यांनी यशस्वीरित्या बरं केलंय. ज्या रुग्णांना जवळची किंवा लांबची दृष्टी कमी झाली होती त्या रुग्णांना तब्बल 5 ते 10 मिनिटांमध्ये दृष्टी सुधारून स्पष्ट वाचता येऊ लागलं. ज्या लहान मुलांना फळ्यावरचं दिसत नाही किंवा चष्म्याचा नंबर वाढला त्यांना 1 ते 2 महिन्यांमध्ये नंबर कमी होऊन दृष्टी सुधारते. हे आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीचं वैशिष्ट्य आहे. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रातलं एकमेव असं आयुर्वेदिक चिकित्सालय आहे जिथं डोळ्यांच्या आजारावर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार केले जातात. आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी ही उपचार पद्धती डोळ्यांचे आजार, मणक्यांचे आणि मेंदूंचे आजार यावर अत्यंत प्रभावी ठरलेली आहे. त्यापैकी आज आपण डोळ्याच्या पडद्याचे तसंच रक्तवाहिन्यांचे आजार आणि आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी यावर चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये. जसं मी आता म्हटलं की स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून हे उपचार कसे होतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा याच्यातला जो रिस्क फॅक्टर आहे, कायमस्वरूपी दृष्टी अनेकांना गमवावी लागू शकते. काही लोकांची जन्मजात अशा पद्धतीनं काही त्यांना प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे हे जे रिस्क फॅक्टर आहे जे डोळ्यांचा पडदा किंवा रक्तवाहिन्या याच्यावरती प्रभाव करतात, याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? महत्त्वाचा मुळाचा डोळ्याची जी रचना आहे ती आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे. आजचा जो विषय जो आहे तो डोळ्याचा पडद्याचा आणि रक्तवाहिन्याचा आहे. डोळे आणि पडदा आणि रक्तवाहिन्या, जो कॉर्निया हा बाहेरचा भाग असतो, त्याच्या पाठीमागं लेन्स असतं, लेन्सच्या मागं व्हिट्रस जेली असते आणि जेलीच्या मागं रेटिना असतो. रेटिनाला अटॅच मॅक्युला असतो. मॅक्युला आणि रेटिना हा ऑप्टिक नर्व्स ब्रेनकडे वेग घेऊन जात असतो. हा इम्पल्स ब्रेनकडे घेऊन गेल्यामुळे ब्रेन त्या जी गोष्ट ऑब्जेक्ट बघितली आहे त्या ऑब्जेक्टला ऑर्डर करतो आणि त्या पद्धतीचं शरीरात कार्य व्हायला लागतं. पंचज्ञानेंद्रियामध्ये डोळ्याचं अग्रगण्य स्थान आहे, कारण की त्याला प्रधान म्हणून एक व्याख्या केलेली आहे. कारण की डोळ्याची जर दृष्टी सुंदर राहिली, दिसलं तर ते कार्य त्या पद्धतीनं किंवा ऑर्डर त्या पद्धतीनं ब्रेन हे करणार आहे. तर आता याच्या हाय रिस्क जो फॅक्टर जे आहे ते फार महत्त्वाचे, ते दैनंदिन जीवनातले आपण ते लोकांना सांगूया. जसं की वारंवार सर्दी आहे, खोकला आहे किंवा टायफॉइड आहे, मलेरिया आहे, कावीळ आहे, गालगुंड आहेत, हे जे रिकरंट जर लहानपणापासून होत राहत असतील आणि त्यांचा इम्पॅक्ट जो आहे तो डोळ्यावर, डोळे कोरडे पडणं किंवा डोळे लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं, अशा स्वरूपाचे इम्पॅक्ट यायला लागतात. बरेच असे काही आमच्याकडे आम्ही जेव्हा रुग्ण आल्याच्यानंतर केस टेकिंग घेतो, बऱ्याच रेटिनाचा इश्यू असू दे किंवा ऑप्टिक नर्वचा इश्यू असू दे किंवा ऑप्टिक नर्वची श्रिंक झाली आहे किंवा रेटिनामध्ये पॅच आलेले आहेत किंवा ब्लिडिंग झालेले आहे, असे बरेच कारणं मिळतात. मग याच्यामध्ये एक BP आहे, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी. जर BP ही सतत जर जास्त प्रमाणात वाढत राहत असेल शरीरामध्ये, ती गोळी खाऊन मेंटेन केल्या जात असेल तर हे एक मोठं रिस्क फॅक्टर आहे. एक डायबेटिक जो जास्त प्रमाणात जर रक्तामधली जर शुगर ही जास्त प्रमाणात शरीरामध्ये तशीच मिसळत राहत असेल आणि त्या पद्धतीनं त्या डोळ्याच्या रक्तवाहिन्यावर, पडद्यावर सतत लोड राहून आतमध्ये पडद्यामध्ये सूज यायला लागते, पडदा झिजायला लागतो आणि नंतर इंटरनल ब्लिडिंगसुद्धा व्हायला लागतं. आणि याच्यासोबत काही ॲक्सिडेंटल एक पार्ट आहे किंवा अनुवंशिकतेचा एक मुद्दा येतो. बऱ्याच आईवडिलांना लहानपणापासूनच अशा रेटिनाच्या संदर्भात किंवा पडद्याच्या संदर्भात अशी कारणं असतात आणि ते कारणं त्यांच्या मुलामध्ये सुद्धा ते तसेच चालू राहतात आणि नंतर त्या कारणाचं रूपांतर एका आजारामध्ये होतं. म्हणजे उदाहरणार्थ सर्दी, साधा विषय, नाकातून वाहत असते, कान सतत फुटत असतं, दात किडत असतो, ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण त्याचा इम्पॅक्ट हा रेटिनापर्यंत जाऊन पोचतो. ही एक साधी गोष्ट आहे, परंतु ही वेळेच्या आधी निदान करून याचं प्रॉपर निदान करून त्याचा उपचार करणं हे अति महत्त्वाचे आहेत. किंवा वारंवार मुलांना संडास लागत असेल किंवा सतत त्यांना
कफ शरीरात जास्त प्रमाणात वाढत असेल आणि नंतर मग कफ जास्त प्रमाणात जर वाढत राहिल्या गेल्यामुळे मुलांना भूक कमी लागते, शरीराचं वर्धन होत नाही, मेंदूची वाढसुद्धा योग्य वयात किंवा योग्य वेळेत होत नाही. अशा बरेच रिस्क फॅक्टर आहेत की जे रेटिनावर, डोळ्याच्या दृष्टीवर आणि ऑप्टिक नर्व्सवर अशा पद्धतीचे वाईट इम्पॅक्ट किंवा गंभीर स्वरूपाचे इम्पॅक्ट उद्या रुग्णाला देऊ शकतात. नक्कीच. लहान मुलांच्या बद्दल मला एक प्रश्न विचारायचा होता की आत्ता आपण पाहतो की अनेक लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या, रक्तवाहिन्यांच्या समस्या या आपल्याला आढळून येतात. दोन गोष्टी की हे अनुवंशिक असू शकतं का आणि याच्यावरती आयुर्वेदिक उपचार आहेत का? येस सर. आता अनुवंशिक मुद्दा म्हटलं की हे कसं जीन्समध्ये किंवा रक्तामध्ये अशा पद्धतीचे ते जे कॉजेस पडलेले असतात आणि नंतर ते अनुवंशिक पद्धतीचे आजार हे पुढे पुढे सरकत असतात. याच्यात पहिला महत्त्वाचा मूळ मुद्दा येतो RP, रेटिनोपैथी पिगमेंटोसा. हा कसा आजार आहे? हा लहानपणापासून असू शकतो किंवा मध्ये पण वाढू शकतो आणि नंतर या आजाराला जगात औषधं नाहीत, परंतु आयुर्वेदाच्या स्टेम सेल थेरपी या उपचाराद्वारे याची नजर आपल्याला स्थिरता करता येते आणि जी नजर कमी झाली ती वाढवता येते. याचं काम फक्त रेटिनाचे जे टिश्यू आहेत, सेल्स आहेत, याच्यामध्ये नवीन पुनरावृत्ती फक्त हा आयुर्वेद हा उपचाराद्वारेच केल्या जाऊ शकते. म्हणून या RP सारख्या अनुवंशिक आजारासारख्या बऱ्याच जे असे काही सिंड्रोम्स आहेत, उशीर सिंड्रोम आहे, ऑटिझम आहेत, या आजाराला औषधच नाही आहेत कुठे, परंतु हे टिश्यू किंवा जे रक्तवाहिन्या ज्या नवीन तयार करण्याची जी पद्धत आयुर्वेदामध्ये आहे त्यामध्ये ही आपल्याला आयुर्वेदातून स्टेम सेल थेरपीद्वारे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची उत्तरे आहेत. आणि आता सध्या जो जागृत मुद्दा जो आहे तो म्हणजे नंबर वाढीचा, मायनस नंबर असू दे किंवा प्लस नंबर असू दे. याच्यामध्ये मायनस नंबर ऑलवेज डेंजरस. मी नेहमी सांगत असतो मायनस नंबर हा हळूहळू वाढतो, काही लोकांना फास्ट वाढतो, काही लोकांना 15, 18, 20 वर्षाच्या नंतर वाढायला लागतो. पण 7, 8च्या नंतर मायनस नंबर गेल्याच्या नंतर त्या रुग्णाची व्हिजन कधीही अचानक कमी होऊ शकते किंवा ब्लिडिंग होऊ शकतं. मग यांना लेसिक, लेझर सारखे उपचार असतात, पण तेही चिरकाल उपचार नसतात. मग याला आपल्याला काय करायचं? नंबर जो मायनस वाढतो तो नंबर स्थिर करायचा. त्या नंबर वाढण्याचे कारणं काय आहेत हे शोधणं गरजेचे आहेत. जर सतत सर्दी होत असेल, सतत ॲसिडिटी सारखा प्रश्न होत असेल, पोट साफ होत नसेल, या प्रश्नाचे उत्तरं आयुर्वेद शोधतो, केस टेकिंग घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं निदान करून त्याच्यावर योग्य ते उपचार करतो. आता ऑटिझम सारखा एक प्रकार आहे की बाळ जो आहे ते डोळ्यामध्ये एक आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवतच नाही किंवा इमोशनल अटॅचमेंट नसते, तर बाळाची ही डेव्हलपमेंट ब्रेनची होत नसते. ब्रेन ऑर्डर करत असतो आणि त्या पद्धतीनं जर ब्रेन ऑर्डर करत असेल, डोळ्याचं ते जे व्हिज्युअल ॲक्सिस आहे तिथपर्यंत इमेज पडत नसेल आणि नंतर ते ब्रेनकडे ती इमेज जात नसेल, तर हे इमोशनल अटॅचमेंट, आय टू आय कॉन्टॅक्ट अशा आजाराला कुठेही औषध नाहीत. पण स्टेम सेल थेरपीद्वारे बरेच असे रुग्ण आहेत की त्यांना आम्ही दिलासा आणि पुढं चांगलं त्याचं आयुष्य आम्ही घडवू शकलो. नक्कीच. सर, पडद्याची झीज झाल्यामुळं किंवा आपण असं म्हणू की कार्यक्षमता कमी झाली, याच्यामुळे जे वेगळे वेगळे आजार होतात त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आयुर्वेद स्टेम सेल थेरपी जी तुम्ही आत्ता वापरताय ती कशा पद्धतीने या सगळ्यावरती प्रभाव करत असते, काय सांगता येईल? सर, स्टेम सेल थेरपी हा एक निसर्गाने दिलेलाच मुद्दा आहे. आयुर्वेदातला हा अतिमहत्त्वाचा घटक आहे. कसं आहे, जर एक उदाहरण देऊन सांगतो, जर अन्न आपण तसंच चावून चावून खाल्लं तर त्याला शरीरात जाऊन पाचन करण्यासाठी एक सिस्टम आहे, तेवढा काळ द्यावा लागेल आणि तो काळ दिल्याच्या नंतर शरीर त्याला ऑब्झर्व करून बघ जे हवं तो पार्ट घेईल आणि नको आहे तो बाहेर काढेल. पण स्टेम सेल थेरपी हा डायरेक्ट निसर्गातून जे आता वनस्पती आहे त्याचे आम्ही रस आहेत, एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये आहेत, ते आम्ही काय करतो, नॅचरल टिश्यू कल्चर करतो आणि डायरेक्ट आम्ही पोटातनं डोळ्यामध्ये आम्ही डायरेक्ट औषधाचे आतमध्ये सोडतो आणि ते सोडल्याच्या नंतर 7 ते 8 सेकंदात जे 48 घंट्यामध्ये काम होत नाही, 6 महिने देऊन औषधं काम होत नाही, ते 6 ते 7 सेकंदात औषधाचे रिझल्ट आम्हाला हे बघायला मिळालेले आहेत. बऱ्याच लोकांना काही दिसत नव्हतं किंवा पेपर वाचता येत नव्हता, त्यांनी लगेच 2 ते 3 मिनिटात डॉक्टर मला वाचता येतं, आता पहिले मला हे 20 फुटावरची नजर दिसत नव्हती, आता मी दूरचं पण बघू शकतो. असे बरेच रुग्णाचे आमच्याकडे प्रतिक्रिया आहेत आणि ते सांगितल्याच्या नंतर आम्ही पण शॉक होतो, हाऊ इट पॉसिबल. परंतु ही निसर्गाची देण आहे. जर एक उदाहरण द्यायचं उदाहरण देऊन सांगायचं असेल, जर तुम्हाला थकवा येत असेल आणि एक लिंबू पाणी पिऊन जर थकवा हा कमी होत असेल किंवा नारळ पाणी पिऊन जर हा थकवा कमी होत असेल, तशाच पद्धतीचे ज्या मसलचं विकनेस आहे, ज्या पार्टचं विकनेस आहे, ज्या रेटिनाच्या पार्टचं विकनेस आहे, ऑप्टिक नर्वचं विकनेस आहे, जिथे ही समस्या आहे तिथे आम्ही ते फंडोस्कोपीनं तपासून बघतो आणि त्याच्यानंतर तिथे समस्या असेल तिथे आम्ही त्या पद्धतीची औषधं हे पेशंटच्या डोळ्यामध्ये, नाकामध्ये, कानामध्ये, डोक्यामध्ये आणि पोटातून देण्याची ही सगळी चिकित्सा आहे. नक्कीच. सर, जसं तुम्ही आता म्हणताय की डोळ्याचा पडदा म्हणा किंवा रक्तवाहिन्या या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
रक्तवाहिन्यांमध्ये बिघाडामुळे हे कोणते जे आजार आहेत ते उद्भवतात आणि तुम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून जे उपचार करता ते याच्यावरती कसे असतात? कसं असतं सर, आता रेटिना पण हा तेवढाच महत्त्वाचा पार्ट आहे आणि रक्तवाहिनी पण तेवढीच महत्त्वाची. रेटिना हा बराच रक्तवाहिन्यापासून एक जाळं जसं असतं ना झाडाचं, तसं जाळं असतं, तसं बनलेलं आहे. मिलियन्स लाखो अशा रक्तवाहिन्या आहेत, बंडलच्या बंडल, आणि तशाच रक्तवाहिन्या पण बनलेल्या आहेत. म्हणजे हा इम्पल्स एक ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी जसं हवा एक माध्यम आहे तसंच त्या रक्तवाहिन्याचं माध्यम आहे. पण त्या रक्तवाहिन्यामध्ये जर सतत डोळ्यावर प्रेशर येत असेल, आता डोळा हा देवानी लांबचं बघण्यासाठी दिला आहे, पण आपण आता दैनंदिन जीवनामध्ये सगळं जवळच आलेलं आहे. TV आहे, मोबाईल आहे, विचार आहेत, सगळं तिथंच आलं आहे. आणि नंतर मग काय व्हायला लागतं, याचा इम्पॅक्ट हा कॉर्निया, रेटिना आणि लेन्सवर यायला लागतं आणि नंतर मग ऑप्टिक नर्व्हवर सूज यायला लागते. मग ऑप्टिक न्यूरायटिस, ऑप्टिक ॲट्रॉपी यासारखे आजार उत्पन्न व्हायला लागतात. आतमध्ये जर ऑप्टिक नर्व्हवर जर सूज आली तर तो इम्पल्स ब्रेनकडे घेऊन जाणार कसा, ब्रेन त्याचं इम्पल्सचं उत्तर देणार कसं? मग इथं कुठेतरी व्हिज्युअल ॲक्सिसपर्यंत इमेज येऊनही ब्रेनकडे जात नाही आणि तिथेच व्हिजन खंडित होते किंवा अर्धी व्हिजन दिसायला लागतं. पेरिफेरल व्हिजन ही काही रुग्णाची असते, कोणाची सेंट्रल व्हिजन ही कमी व्हायला लागते. अशा पद्धतीची रक्तवाहिन्याच्या रिलेटेड ही सूज असते किंवा तिथे ब्लड लिकेज सारखे प्रश्न असतात, वारंवार रक्तस्राव व्हायला लागतो. रेटिनामध्ये पण हा प्रश्न उत्पन्न होतो, जेणेकरून ही रक्त लिकेज का होतात. मग याच्यात हायपरटेन्सिव्ह रेटॅनोपॅथी असू दे, सिरस रेटॅनोपॅथी असू दे किंवा त्याच्यामध्ये डायबेटिक रेटॅनोपॅथी असू दे, पण याचे कारणं शोधणं गरजेचे आहेत. जर पडदा हा बऱ्याच रक्तवाहिन्यापासून, रक्ताच्या सेल्सपासून, टिश्यूपासून बनलेला असेल तर या रक्त बनण्याची क्वालिटी ही अन्नातूनच चांगल्या पद्धतीची उत्पन्न होणार आहे. मग आपल्याला चांगल्या दर्जाचा आहार, योग्य ती निद्रा, योग्य ती जेवणाची वेळ आणि जीवनशैली ही चांगल्या पद्धतीची ठेवणं गरजेचे आहे. नक्कीच खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं. डोळा हा आपल्या शरीरामधला अत्यंत सेन्सिटिव्ह आपण म्हणतो, अत्यंत नाजूक अशा पद्धतीचा अवयव, आणि त्याच्यावरती ज्या वेळेला काहीतरी इजा होते म्हणा, आजारपण येतं म्हणा, काहीतरी होतं म्हणा, तेव्हा खूप आपण सगळेजण धास्तावतो आणि ही धास्ती खूप महत्त्वाची असते. आजारपण कसं येईल हे आपल्याला सांगता येत नाही आणि त्याच्यामुळे प्रभावी उपचार त्याच्यावरती असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी ही निसर्गातून आलेली थेरपी आहे आणि त्याच्या माध्यमातून सर काम करत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या जर गोष्टी आपल्या घरामध्ये असतील, कुटुंबामध्ये असतील, आजूबाजूला मित्रपरिवारामध्ये असतील तर तुम्ही निश्चित सरांना कॉन्टॅक्ट करू शकता, संपर्क करू शकता, सरांना भेटू शकता, त्यांचे अपॉइंटमेंट घेऊ शकता. बरीच सेंटर्स आहेत सरांची महाराष्ट्रामध्ये, त्या सेंटर्सवरती जाऊन त्या सगळ्यांचे नंबर्स आत्ता TV स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. सेंटर्स कुठे कुठे आहे हे सुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणानं या संदर्भातलं मार्गदर्शन सरांचं तुम्ही घेऊ शकता. वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि वैद्य परमात्मा ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी तुमच्याकडनं उपचार घेतलेले आहेत, आयुर्वेदातले हे उपचार आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातल्या ज्या प्रतिक्रिया, अनुभव हे खूप महत्त्वाचे असतात की हे उपचार आपल्याला कसे वाटतात. अनेक रुग्ण आहेत पण त्यातल्या काही रुग्णांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्यात, त्यातल्याच ह्या 2 प्रतिक्रिया. माझं नाव शैलजा सुरेशराव डिके. मला डोळ्याचा 2 वर्षापासून त्रास होता आणि डावा डोळा एकसारखा हलत होता आणि मी म्हणजे ॲलोपॅथीच्या 2-3 डॉक्टरला दाखवलेलं आहे. डॉक्टर थोरात अकोला, डॉक्टर लांडे अमरावती आणि दिल्लीला सुद्धा माझ्या भावाकडे डोळ्याची तपासणी केली. परंतु हा जो प्रॉब्लेम आहे हा होत नाही असं डॉक्टर सांगितलं होतं. परंतु मी इथे आल्यानंतर डॉक्टर ठाकरेकडे आयुर्वेदिक उपचार 2 महिन्यापासून सुरू केले तर मला आता जवळपास 70% आराम आहे आणि आता आज जे औषध मला बदलून मिळालं ते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पूर्ण होईल असं त्यांच्या याच्यावर वाटते, पण मला सुद्धा त्यापासून आराम आहे. माझं नाव रंजना बळीराम खणपटे, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली, खैरखेडा येथे राहते. मला 10 वर्षापासून डोळ्यात त्रास व्हायचा. डोळ्यातून कफ निघत होता, असा डोळे लाल व्हायचे, डोळ्यातून लाल पाणी गळायचं दळण निवडले की. तर इथल्या 10-15 दिवसाच्या ट्रीटमेंटनं मला एकदम चांगलं दिसायला लागलं. दळण निवडता यायला बिना चष्म्याचं. पहिलं चष्मा लावून निवडावं लागायचं, पेपर पण चष्मा लावून वाचायला लागायचा. आता मला चष्मा लावायची गरज नाही, पेपर वाचता वळस, निवडता वळस व्यवस्थित दिसायला लागलं. 75% फरक पडला इथं दवाखान्यात ट्रीटमेंट केल्यानंतर इथल्या.
परमात्मा ठाकरे यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर या रुग्णांनी कशा पद्धतीनं रिलीफ त्यांना मिळाला किंवा त्या आजारातून ते कसे बाहेर पडले याबद्दलच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. सर, वातविकार जे असतात, संधिवात असेल, आमवात असेल किंवा रक्तवात आपण वगैरे म्हणतो, त्या वातरक्त त्याबद्दल, पण याच्यामध्ये हे जे आजार आहेत हे पडद्यांवरती म्हणा किंवा रक्तवाहिन्यांवरती थेट परिणाम करू शकतात. येस सर, हा आता एक म्हणजे असा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच रुग्णांना सांधेवात असतो किंवा आमवात असतो, सांध्या ठिकाणी वेदना असतात पण डोळ्याच्या ठिकाणी जी कॉम्प्लिकेशन होतील हे माहीतच नसतं. आणि बरेच आता माझ्याकडे जवळपास एक पुढं प्रतिक्रिया आहेच एका रुग्णाची, जवळपास 3 ते 4 वर्ष ते फिरत राहिले सर. डोळ्याचं त्यांचे लाल एक लाल आणि डोळ्यातून पाणी येणं, रक्त येणं किंवा डोळे लाल होऊन एकदम अशा वेदना होणं, अशा पद्धतीचा तो एक आजार आहे, त्याला युआयटीस म्हणतो आपण. 4 वर्ष सरळ फिरले आणि नंतर माझ्याकडे एक दिवस हिंगोलीच्या माझ्या सेंटरला आले आणि आल्याच्या नंतर त्यांना फक्त 1 ते 1.5 महिन्यात तो प्रश्न 4 वर्षाचा संपला. याला एवढा मोठा खतरनाक आहे. आणि याच्यामध्ये एक जो आमवात आहे, संधिवात आहे, याच्यामध्ये काय व्हायला लागतं, सगळ्यात महत्त्वाची भुकेची संवेदना. भुकेची संवेदना कमी होऊन जी अन्न खाल्ल्याच्या नंतर जे अजीर्ण होऊन जे रक्त चांगल्या दर्जाचं बनत असतं ते बनत नाही आणि सांध्याच्या ठिकाणी सूज येऊन तिथे लिगामेंट किंवा स्नायू, रक्तवाहिन्या याच्यामध्ये सूज यायला लागतं. तसंच डोळ्यामध्ये पण डोळ्याच्या पडद्यामध्ये, रक्तवाहिन्यामध्ये अशा स्वरूपाची सूज यायला लागते. आणि व्हिट्रस हॅमरस म्हणजे डोळ्याच्या मधला पार्ट जो आहे तो तिथे एक जेली, एक लिक्विड सारखा एक पार्ट असतो, तिथे सतत जर सूज राहत असेल, सूज राहिल्याच्या नंतर डोळ्यामध्ये युया एक पार्ट आहे, तिथे सूज राहिल्यामुळे तिथं डोळे एकदम अशी चटणी, डोळ्यामध्ये चटणी जशी जाते ना तशा पद्धतीच्या वेदना व्हायला लागतात. डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि व्हिजन जे ते डे बाय डे कमी व्हायला लागतं. आणि डोक्यामध्ये सतत वेदना असतात. डोक्यामध्ये एवढ्या वेदना अशा असतात की डोक्यामध्ये कोणतरी हातोडा घातला की काय, म्हणजे वेदना अनबेरेबल असतात. आणि ह्या वेदना शरीराचं मन, आत्मा, शरीर याच्यामध्ये कुठेही मन असं स्थिरता राहत नाही. मनामध्ये डिस्टर्बन्स राहतं, मन एकदम खिन्न होतं, एकांत हवा असतो आणि कुठेही 4 चौघात बोलायचं नको असतं. असं आहे. मनही या आजारामध्ये विकृतीही यायला लागते. मग पेशंट यामध्ये चिडखोरपणाही जास्त स्वरूपात यायला लागतो. याच्यामध्ये मेन्सेस रिलेटेड ही इश्यू यायला लागतात आणि नंतर विट्रस जेली ही डॅमेज होत राहते आणि नंतर युआयटी सारखे आजार यायला लागतात. रक्तवाहिन्या, ऑप्टिक नर्व्स ही सुजायला लागते, पडद्याची झीजही सुद्धा होण्यास सुरुवात होते आणि नंतर तिथे ब्लॅक स्पॉटसुद्धा यायला लागतात. अशा स्वरूपाचा या वातरक्त, सांधेवात या आजाराची कॉम्प्लिकेशन म्हणून हे डोळ्यावर सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष रुग्णांमध्ये दिसायला लागतात. परंतु हे रुग्णाची संख्या फार कमी आहे, पण फार कमी असून याची उत्तरं फक्त आयुर्वेदातच आहेत, हे एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. नक्कीच. ज्याची आत्ता उल्लेख सरांनी केला होता की 3-4 वर्ष ते सतत इकडे तिकडे फिरत होते आणि त्यांना कोणताच रिलीफ मिळत नव्हता, अशा एका रुग्णावरती सरांनी उपचार केले होते. त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे बघूया. नमस्कार, माझं नाव देवीदास माधुसा धुमाने, तालुका उस्मानाबाद, जिल्हा हिंगोली येथे राहतो मी. मला मागच्या 3 वर्षापासून युआयटीसचा त्रास होता. मी यापूर्वी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतल्या, त्यामध्ये मला काही काळाकरता बरं वाटायचं, त्यानंतर युआयटीचा परत त्रास व्हायचा. त्यानंतर मी इंटरनेटवर डॉक्टर ठाकरे यांच्याविषयी सर्च केलं. त्यावेळेस मला कळलं की वाशिम येथे आयुर्वेदिक नेत्रालय आहे. त्यांची मी प्रत्यक्ष अपॉइंटमेंट घेतल्यानंतर मला त्यांनी पहिल्या भेटीतच जलुका ट्रीटमेंट दिली. त्यामध्ये डोळ्याच्या दोन्ही साईडला जळू लावले, त्यातून मला इन्स्टंट बरं वाटलं. त्यानंतर त्यांनी जे ड्रॉप आणि काही टॅबलेट दिल्या त्या मी रेग्युलर 1 महिना घेतल्या. त्यातून मला खूप बरं वाटलं. मला वाटतं की 100% मला युआयटीसपासून सुटका मिळालेली आहे. मागच्या 2 महिन्यापासून कुठलेही सिम्पटम मला जाणवत नाही. नाहीतर यापूर्वी जी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घ्यायचो मी, त्यामध्ये मला दर 2 महिन्यानंतर मला युआयटीचे सिम्पटम पुन्हा दिसायचे. या आयुर्वेदिक ट्रीटमेंटमधून 100% बरा होतो अशी खात्री मला डॉक्टर ठाकरे यांनी दिली आणि ते मला प्रत्यक्ष जाणवत पण आहे. धन्यवाद. निश्चितपणाने ही प्रतिक्रिया सुद्धा खूपच बोलकी होती. सर, खरं तर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. मला लहान मुलांविषयी विचारायचं आहे. अनेक वेळेला असं आपण पाहतो की अनेक लहान मुलांना जन्मजातच हे सगळे प्रॉब्लेम्स असतात, या समस्या असतात. पण मग त्यांच्यावरती तुम्ही ही आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी आहे ही वापरू शकता का किंवा आयुर्वेदाचे उपचार करू शकता? ही खूप लहान मुलावर म्हणजे संजीवनीसारखं काम करणार आहे. कारण की लहान मुलं ही 2 ते 3 वर्षापर्यंत, एक 3 ते 8 वर्षापर्यंत आणि 8 ते 15 वर्षापर्यंत टिश्यूची आणि शरीराची ग्रोथ ही फास्ट होत असते. आणि तिथे स्टेम सेल थेरपी ज्या लोकांना 1.5 2 महिन्यात दिसत नव्हतं, वाचतायला सुद्धा चष्मा लावावा लागत होता, त्या पद्धतीचे उत्तर आम्ही 2 3 महिन्यात प्रश्न हे मिटवून चष्मे काढून ठेवलेत. मग जर एक उशीर सिंड्रोम आहे, जर मेंदूची आणि डोळ्याची जर डेव्हलपमेंट प्रॉपर होत नसेल किंवा एखादा पार्टची डेव्हलपमेंट झालेली नसेल, म्हणजे रेटिना आहे किंवा ऑप्टिक नर्व्स आहे, पण त्याही पार्टची आयुर्वेदामध्ये उत्तरं आहेत.
आणि त्याची स्टेम सेल थेरपी एक रामबाण इलाज असल्यासारखा एक आम्हाला सध्या तरी पेशंटमध्ये दिसत आहे. प्रत्यक्ष अनुभव हेच एक महत्त्वाचं आहे आणि अनुभव घेऊन पेशंटला कितीपर्यंत रिझल्ट येतो हे पण पेशंट परत्वे वेगवेगळं राहतं. काही पेशंटनं रिस्पॉन्सही तशा पद्धतीचं देणं गरजेचं आहे. काही मुलामध्ये रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने मिळतो, काही मुलामध्ये मिळत नाही. तर न मिळणारे मुलं जे आहे ते 18 ते 20 वर्षाच्या वरचे वयोगटातले आहेत, पण त्याच्या खालचे जे आहेत ते नक्की चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो. याच्यामध्ये ब्रेनचा जो पार्ट आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. काही मुलांचा डोक्याचा शेप कसा आहे त्याच्यावरून हे डोळ्याचं जी प्रॉपर बनलेलं आहे की नाही हे लक्षात येतं. काही मुलांचे असे वरती डोके असतात, कोणत्याचे साईडचे चपटे असतात, कोणते साईड एका साईडनंच वाढलेले असतात. ही जी साईज असते तर डोक्याची गोल पद्धतीची असणं गरजेचं आहे किंवा अंडाकृती असणं गरजेचं आहे. तर या ब्रेनची डेव्हलपमेंट ही डोळ्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, ब्रेनचे आणि डोळ्याचे. आणि म्हणून यांच्यासाठी पंचक्रमाचा भाग आहे, अंगाला तेल लावणं आहे, लेप चिकित्सा आहे, जळू चिकित्सा आहे आणि नंतर बस्ती चिकित्सा आहे. ह्या सगळ्या चिकित्सेचं उत्तर एकत्रित करून मग नंतर या पद्धतीचे आनुवंशिकतेवर आपल्याला नक्की याच्यावर यश प्राप्त केलं जाऊ शकतं किंवा आपण याच्यातून निश्चितच पेशंटला बाहेर काढू शकतो. निश्चितपणे खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे जे आयुर्वेदिक उपचार आहेत किंवा जे सर उपचार करतात आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी या माध्यमातून डोळ्यांच्या विकारातून कसंपणे बाहेर येऊ शकतं हे आपण सरांकडून समजून घेतलं. मात्र याच संदर्भातल्या काही समस्या असतील, अडचणी असतील, प्रश्न असतील तर तुम्ही थेट सरांना संपर्क करू शकता. आत्ता सर कुठे कुठे मुंबईत कधी असतात, पुण्यात कधी असतात, हिंगोलीत कधी असतात, अमरावतीत कधी असतात, या सगळ्या गोष्टी स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत, तिथले नंबर्स तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यामुळे ते टिपून घ्या व्यवस्थित आणि सरांना तुम्ही निश्चितपणे संपर्क करा. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.